आणि स्कोरर देखील पाठवायचा आपण, स्कोरर नाहीये. चला फिल्डिंग लावायची, सलामीची जोडी देखील पाठवली जाईल. आता मॅच आपण या ठिकाणी पाहतो ना की दोन ताकदवर संघामध्ये अक्षय 11 वर्सेस ध्रुवी 11 या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना असेल. सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोळेगाव प्रीमियर लीग आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. दुपारचं सत्र आणि नक्कीच थोडंसं नक्कीच दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. थोडेसे नक्कीच गारसा आपल्याला पाहायला मिळते या दुपारच्या सत्रामध्ये. परंतु हा सामना मात्र गरम आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ या ठिकाणी नक्कीच बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला अक्षय 11 संघ ज्यानं मात्र एक मॅच जिंकला, एक मॅच पराभूत झाला संघ, आणि आता मात्र तिसरा मॅच खेळतो. आणि ध्रुवी 11 संघ जर मॅच जिंकतोय तर थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. भरपूर चांगली लढत आपण एन्जॉय करणार आहोत या स्पर्धेमध्ये. GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. चला बॅट्समॅन पाठवा, बॅट्समॅन पाठवायचे ध्रुवी 11 टीम. वेळ घेऊ नका आपण प्लीज. बालाजी गाडे कुठे असतील तर आपण या. बालाजी गाडे कुठे असतील तर आपण यायचं लगेच व्यासपीठा समोर. तर आशिषदादा पाटील आणि सूर्यदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कोळेगाव प्रीमियर लीग आणि खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. मॅच देखील तेवढी चांगली रंगेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली. महेश आणि ओम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते ती ध्रुवी 11 टीमच्या माध्यमातून. आणि पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती असेल. पहिल्या षटकामध्ये अक्षय 11 या नावाने संघ खेळतो आणि गोलंदाजी मार्कवरती देखील अक्षय येत आहेत. पहिलं षटक पॉवर पेस असेल. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यातून 2 षटके या ठिकाणी पॉवर पेचे असतील. स्ट्राईक केला फलंदाज महेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकवरती फलंदाज ओम आपल्याला पाहायला मिळतोय. तर गेम ऑन होतोय. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. आणि पहिले षटक अक्षय स्ट्राईक केला फलंदाज महेश ऑन स्ट्राईक. 2 खेळाडू तिसऱ्याच घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ जास्त घेऊ नका अक्षय प्लीज. सामन्यावरती सुरुवात. पहिला बॉल लेट्स प्ले. पहिला चेंडू फटका चांगला गॅप मध्ये खेळले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू उपस्थित आणि धाव मिळते 1. पहिल्या बॉल वरती आली सिंगल. खातं खुलं होते महेश आणि श्री गणेश होतोय. स्कोरबोर्ड वरती नक्कीच ध्रुवी 11 या संघाचा 1 धाव फलकावरती. एक धाव फलकावरती बालामध्ये स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईक केला फलंदाज ओम येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय ओमला. मिळतात 2 धावा. ध्रुवी 11 संघ पोहोचतोय 3 या आकड्यावरती आणि पहिलं जीवदान ओमला दिलं जात आहे या षटकामध्ये.
धावसंख्या 3 धावा फलकावरती थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते दुर्वी 11 या टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं अक्षयचं आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस ऑन साइडला खेळले 3 फील्डच्या वरून खेळले. पॉवर बेस सुरू आहे. लॉंगॉनला खेळाडू पोहोचतील. व्हेरी गुड फिल्डिंग आणि त्वरित फेकी देखील केली जाते. धावा मिळतात पुन्हा एकदा 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 7-5. धावसंख्या 11 धावा फलकावरती. नक्कीच 15 धावा असतील कारण की चौकार येतोय आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम बॉल फटका चांगला. मिळालेल्या संधीचं सोनं करतो आपल्या टीमसाठी. सलगचे 2 चौकार देखील आलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुर्वी 11 संघ पोहोचलाय बिनगडी बाद 19 या आकड्यावरती. धावा फलकावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ओमच्या माध्यमातून एक षटकार देखील पाहिला. त्यानंतर 2 चौकार देखील आपण पाहिले. महागडा ठरतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय सचिन. 3 क्षेत्ररक्षक आता 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर मिड विकेटला खेळाडू असेल आणि काऊ कॉर्नर रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा वेळ जरूर घेते क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी अक्षय 11 टीमचे खेळाडू. गोलंदाज सचिन आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक गेला फलंदाज सलामीवीर महेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू या षटकातील ओव्हर द विकेट. समोर खेळतात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. धाव मिळते 1. धावसंख्या पुढे सरकते ती 20 या आकड्यावरती. ओम येतो स्ट्राईक एंडला. ज्याच्या बॅटमध्ये 3 मोठे फटके पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले. 1 षटकार त्यानंतर 2 चौकार देखील त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र क्लीन बॉल. आणि बॅट्समॅन सूरज पाटील येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. ओम या ठिकाणी बाद झालाय. पहिल्या विकेटचं बदन 20 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का लागतोय. प्रत्येकी बॉलवरती आपण वेळ घेऊ नका. सूचना असतील टीम अक्षय 11 संघाला.
सूरज पाटील इथे आहेत नवीन फलंदाज स्ट्रायगेनला. आतापर्यंत चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचतोय संघ नक्कीच ध्रुवी 11 टीम. 20 धावा फलकावरती दुसरं षटक मार्ग असते. एक गडी जरूर बाद होते या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल सज्ज होतो गोलंदाज सचिन. राईट अमोर द विकेट. यावेळी पहिला येस अजून एक षटकार जर ठोकला तर कल्पेश शेठ पाटील साहेबांकडनं नक्की 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल सूरज पाटील यांच्यासाठी. हॅलो हॅलो धावसंख्या रफलकावरती एकूण स्कोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा रफलकावरती. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 19 धावा आपण पाहिल्या 19 आणि दुसऱ्या षटकामध्ये सचिन सुरुवात चांगली केली परंतु उर्वरित बॉल मध्ये नक्की धावा खर्च होत आहेत. टोटल त्यांना 18 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीत ध्रुवी 11 संघ पोहोचल्या 37 च्या आकड्यावरती. एक गडी बाद. तिसरं षटक असेल आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज दक्ष येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेलेत. त्यातूनच उल्हासनगरवरनं आमचे मित्र रोहित खैरे देखील सामना एन्जॉय करतात आणि शुभेच्छा देतात स्पर्धेला. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज पाटील या ठिकाणी बीट होत आहेत. वारंवार प्रत्येकी बॉलवरती मोठ्या फटक्यांचा प्रयास करतायत परंतु यावेळेस मात्र असफल ठरलेत. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थगित 37 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. विकेट कॅरी करावे लागतील अन्यथा एक मोठा स्कोर उभा होऊ शकेल. मागे हुक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू लेगस्टंपच्या बाहेर होत आहेत. पंच सांगतायत व्हाईट बॉल. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फटका चांगलाय. फाईन केलेत आणि चेंडू पाहता पाहता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सूरज पाटील यांच्या बॅटमधनं अजून एक चांगला फटका. चौकार.
धावसंख्या पोहोचली 42 या आकड्यावरती. एक मोठ्या स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ नक्कीच ध्रुवी 11 टीम. जर हा सामना जिंकला तर थेट संघ पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. प्रथम बॅटिंग करतोय 5 षटकांची लढत. धावा रोखता येत नाहीये. सूरज पाटीलनं आक्रमण केले मैदानाच्या आतमध्ये. यावेळी टॉप एज मिस्टामिक स्ट्रोक झेलची संधी आहे. झेल महत्वाचा आहे आणि जजमेंट मिळत नाहीये. झेल होतोय ड्रॉप. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत धावा मिळतात. एकूण 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ने धावफलक पुढे सरकेल 45. 45 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. महेश देखील तेवढी चांगली साथ देतोय या नक्की सामन्यामध्ये, कारण की त्याच्या बॅटमध्ये देखील आतापर्यंत 12 धावा निघाल्यात या सामन्यामध्ये. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. स्क्वेअर लेगच्या खेळाडूला आतमध्ये बोलवले गेले आणि शॉर्ट मिड ऑफच्या खेळाडूला लॉंग ऑफ मध्ये ठेवण्यात आलंय. थोडंसं परिवर्तन करतायत अक्षय 11 टीमचे नक्कीच कॅप्टन. तयार पुन्हा एकदा गोलंदाज दक्ष ओव्हर द विकेट. फटका चांगला आला. द कार्पेट खेळलेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. फेकी येते तोपर्यंत पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. जसं नक्कीच पाहिलं की बॅकअपला कोणी नाहीये तसंच सूरज पाटीलला आणि महेश या ठिकाणी या धावा कंप्लीट केल्या. 3 धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 48-48. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण धावफलकावरती 49. 49 धावा धावफलकावरती आणि चौथं षटक या ठिकाणी. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय येतो पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. पहिले षटक हाताळलं त्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचं ते पहिले षटक होतं आणि आता सेकंड स्पेल मध्ये येऊन धावा रोखतील का हा देखील प्रश्न असेल, कारण की स्कोरबोर्ड वरती 49 धावा लावल्या गेल्यात आतापर्यंत. फुल टॉस यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला ट्रॅव्हल होतो चेंडू. खेळाडू येतात वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. एकच धावी ते मिळेल. धावसंख्या 50 कंप्लीट होते स्कोरबोर्ड वरती. 50 धावा पूर्ण होतात ध्रुवी 11 या संघाच्या.
सर्वच गोलंदाजांनी नक्कीच महागडी गोलंदाजी केली. 19 त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सचिन 18 धावा खर्च केल्या, दक्षिण नक्कीच 12 धावा खर्च केल्या मागच्या षटकामध्ये. यावेळी चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू फरार होतोय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चांगला फटका, चौकार. धावसंख्या 54. 54 या आकडेवारी संघ पोहोचतोय. दुर्वी 11. येस पंच, बॉल द्यायचा आपण. पंच, जुना चेंडू द्यायचा आहे की नवीन? जुना चेंडू, हा देखील जुना आहे. येस पंच. चला, जुना चेंडू या ठिकाणी आला गेला, मैदानाच्या आतमध्ये दिला घेतोय. अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॅटिंग होते सलामीवीर महेश आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेले सूरज पाटील यांच्या माध्यमातून चांगली भागीदारी. दोघांमध्ये एकूण धावसंख्या 54. 54 वरती पोहोचला स्कोर. अक्षय पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. फटका चांगला, क्या बात आहे. ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 60 धावा धावफलकावरती. अजूनही एकूण चेंडूची संख्या शिल्लक आहे 9. धावा धावफलकावरती. सेकंड स्पेल मध्ये देखील महागडा ठरतोय गोलंदाज अक्षय. अजून एक चांगला फटका, पुन्हा एकदा बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. वरती बॅटिंग करतोय महेश. धावसंख्या पोहोचली 64. 64 या आकड्यावरती. फुलटॉप. चौकार, षटकार, पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा आज षटकार पाहायला मिळतोय. 21 धावा खर्च होत्यात 5 चेंडू मध्ये. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. खेळाडू पोहोचतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होतं. नक्कीच 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुर्वी 11 टीम 72 उच्चांक गाठतोय. 72 धावा धावफलकावरती. 2 स्पेल हाताळले अक्षयनं. डॉट बॉल.
फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. सूरज पाटील या ठिकाणी बाद होत आहेत आणि धावसंख्या एकूण फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 72. यस, अंतिम षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटकामध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. येस, लाईन चुकीची. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या 73. 73 धावा फलकावरती. बॅट्समॅन नेम सांगायचा नवीन खेळाडू रितेश आलेत. यावेळेस पुन्हा एकदा नक्की चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल असेल. अंतिम षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज राहुल. धावसंख्या 73 स्थगित आपल्याला पाहायला मिळतात 73 या आकड्यावरती. फुलटॉस 12 चेंडू आणि व्यक्ती 43. 79 या आकड्यावरती 79 धाव धावफलकावरती अर्धशतक देखील कंप्लीट करेल का? कारण की अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चला बॉल द्यायचा पुन्हा एकदा. सज्ज होतो पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल आणि यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज या ठिकाणी यस पुन्हा एकदा बचावलेत. झेल ड्रॉप झाली आहे. सोप्पा झेल राहुल या ठिकाणी ड्रॉप करतायत आणि 2 धावा देखील मिळत आहेत. व्यक्ती धावसंख्या 45 वरती पोहोचलेत. यस, आशिष दादा पाटील यांच्याकडे जर अर्धशतक ठोकला तर महेश यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर अर्धशतक झळकावलं तर आशिष दादा पाटील यांच्या माध्यमातून 45 धावा कंप्लीट झाल्यात. षटकार येईल का? नक्कीच या बॉलवरती. अंतिम चेंडू शिल्लक आणि यावेळेस यॉर्करचा प्रयास. एकच धाव इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न होता. अक्षय येतील. दुसरी धाव देखील कंप्लीट होते आणि 47 वैयक्तिक नॉट आउट राहतात. नक्कीच महेश आणि संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना दुर्बी 11 संघ पोहोचलाय 83. 83 या आकड्यावरती आणि 84चं लक्ष असेल ते अक्षय 11 या संघासमोर. व्यासपीठावरती नक्कीच सुखदेवदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतरलीचे नक्कीच समाजसेवक थोर उद्योजक या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय. आशिष दादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत असताना आदरणीय
हॅलो हॅलो चेक चेक चेक. हॅलो चेक. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टीम अक्षय इलेव्हन या संघाची प्रसाद आणि त्याच्या सोबतीला अक्षय अशी सलामीची जोडी स्ट्रायकरवरती. फलंदाज प्रसाद. हा चेंडू इथून मात्र क्लीन बॉल्ड. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय फलंदाज सचिन आलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच अजूनपर्यंत खातं ओपन केलं नाही. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालाय. सूरज पाटील गोलंदाजी मार्कवरती. 84 धावसंख्येचा पाठलाग करायचा टीम अक्षय इलेव्हन या संघाला. अक्षय इलेव्हन विरुद्ध ध्रुवी इलेव्हन या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. अप्रतिम फलंदाजी दाखवली होती मागच्या पहिल्या सत्रामध्ये. टीम ध्रुवी इलेव्हन या संघाच्या फलंदाजाने खास करून महेशने अप्रतिम धावसंख्या बनवली. इथून मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला उचलून फेकी करतील तोपर्यंत सिंगल प्राप्त होईल. सिंगलने टीमचे टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन करत असताना फलंदाज सचिन. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना अक्षय. इथून मात्र अक्षय इलेव्हन हा संघ फलंदाजी करतोय. ध्रुवी इलेव्हन हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म फलंदाज आहे. स्ट्रायकरवरती अक्षय. राऊंड विकेट. हा चेंडू मोठा फटका. चेंडू बऱ्याच वेळा ते क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली अप्रतिम जेल टिपला जातोय. फलंदाज अक्षयची खेळी संपुष्टात. बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4थ्या क्रमांकावरती आयुष येतोय. 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. अप्रतिम षटक पिवनचा आपल्याला पाहायला.
आता आयोजक आहेत कोळेगाव प्रीमियर लीगचे. अतिशय सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून होत असताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाच्या चारही भोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त एक धाव. इथून मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर जेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावरती अक्षय इलेव्हन या संघाची एक धाव. रितेश येतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग वरती फलंदाज सचिन. सचिन आणि समीर अशी आहे ही जोडी आपण पाहतोय अक्षय इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. इनफिल्डचं इथून मात्र इनफिल्डच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पिट्टूचं षटक, सगळ्यात पॉवर सर्कलचं हे षटक आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आले होते मात्र एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करेपर्यंत अवधी होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 2. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रितेश. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एका डब्यावरती चेंडूला उचलून फेकी करतील तोपर्यंत फक्त सिंगलने इथून मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. मोठे फटके खेचावे लागतील मोठ्या धावसंख्या. हॅलो चेक.
पुढे सरकेल. षटक क्रमांक इथून मात्र समाप्त होईल. दुसरा 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकामध्ये येतोय टीम ध्रुवी 11 या संघाच्या माध्यमातून गोलंदाज सिद्धू येतोय. सिद्धेश उर्फ सिद्धू. स्ट्रायकर वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम अक्षय 11 या संघाच्या माध्यमातून बंटी. स्ट्रायकर वरती बंटी. ओव्हर द विकेटने सज्ज होतोय सिद्धू. हा चेंडू बॅटची कडा. इथून मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये सूरज पाटीलने अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. मयूर येतोय. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7व्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती 4. गोलंदाजी मार्क वरती सिद्धू. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालाय. आजचे डॉन साइडला केजून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक फलंदाज बाद. वेग विकेट डाऊन. आल्या आल्या मैदानाच्या बाहेर होतोय. मयूरची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रितेश 8व्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती फक्त 4 धावा. पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय टीम अक्षय 11 हा संघ. राऊंड विकेट. हा चेंडू इथून मात्र फक्त जंटल टच करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन कळवण्यात येतोय. एक धाव इथून मात्र धावफलकावरती जॉईन केली जाईल. तोपर्यंत टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 5. सिद्धूचं हे षटक तिसरं आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये 2 लागोपाठच्या पहिल्या चेंडूंवरती 2 फलंदाज त्याने बाद केले. पुन्हा एकदा सिद्धू सज्ज होतो ओव्हर द विकेटने. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अप्रतिम षटक फेकत असताना या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. शेवटचा बॉल. सिद्धू सज्ज झाला ओव्हर द विकेटने. हा चेंडू इथून मात्र लोबा फुलटो चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कव्हरला इथून मात्र क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. 3 षटकांचा खेळ होतोय पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा.
इथून मात्र लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू फेकत असताना चांगली गोलंदाजी इथून मात्र करत असताना ध्रुवी 11 हा संघ सर्वच खेळाडू इथून मात्र अप्रतिम गोलंदाजी करतायत. हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू फेकत असताना रितेशच्या माध्यमातून. रितेश एक अप्रतिम फलंदाज देखील आहेत. ध्रुवी 11 या संघाच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी ते फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. राऊंड विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू इथून मात्र लागोपाठचा चौथा निर्धाव चेंडू फेकत असताना इथून मात्र या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक फेकतो का नक्कीच पाहायचंय. जर 2 चेंडू निर्धाव फेकले तर या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू फुल टॉस चेंडू आणि अशा पद्धतीने इथून मात्र सिंगल पूर्ण केले जाते. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पूर्णपणे या सामन्याची हवा काढण्यात आली आहे टीम ध्रुवी 11 या संघाच्या माध्यमातून. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार येत असताना फलंदाज रितेशच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. 11 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक 5व्या षटकामध्ये येतोय. इथून मात्र निर्धाव चेंडू, बरेचसे निर्धाव चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालेत या सामन्यामध्ये. महेश आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हा चेंडू इथून मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. पूर्णपणे औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये. एकाती वर्चस्व प्रस्थापित करत असताना ध्रुवी 11 संघ. हा चेंडू क्लीन बॉल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. ज्या पद्धतीने इथून मात्र पहिल्या षटकापासून अक्षय 11 हा संघ बॅकफुटला पाहायला मिळाला. त्या पहिल्या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा नक्कीच आल्या असत्या तर नक्कीच इथून मात्र चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असता. मात्र तसं होत नाहीये. ध्रुवी 11 संघाच्या गोलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम अक्षय 11 या संघाला केलं. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. सोहमच्या बॅट मधून येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 84 धावांचा पाठलाग करायचा. 17 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र चेंडू हवेत. आता मात्र फलंदाज इथून मात्र बाद होईल. ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर. बिग विकेट इथून मात्र मैदानाच्या बाहेर.
शेवटचं विकेट बाकी असेल. दशक येतोय 11व्या क्रमांकावरती. शेवटचा चेंडू इथून मात्र पाहायला मिळेल. हा चेंडू इथून मात्र हवे ते क्षेत्ररक्षक आहेत. एका हाताने प्रयत्न केला होता मात्र चेंडू जाईल. हाताला ब्रश